कोणता आहे? तर काल या प्रश्नाचं मी आपल्याला उत्तर दिलंय की भगवान परमात्म्याची अखंड भक्ती करणं, त्याचं नामस्मरण करणं, त्याचं चिंतन करणं, नवे नवे त्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करणं हा माणसाचा खरा धर्म आहे. लक्षात ठेवा. त्याच्या चरणावरती आपली प्रीती राहिली पाहिजे. नवे नवे त्या भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये वात्सल्य निर्माण करून त्याची अखंड भक्ती आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आणि हाच खरा आपला धर्म आहे. लक्षात घ्या. पूजा कोणत्या देवाची करायची? ज्या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, ज्या मूर्तीला बघितल्यानंतर प्रसन्नता निर्माण होते, ज्या मूर्तीला बघितल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, त्या भगवान परमात्म्याची महाराज पूजा करा. देवामध्ये भेद नाही. आपण आपल्या भ्रमात्मक बुद्धीने भगवान परमात्म्यामध्ये या ठिकाणी भेद करत असतो, पण भगवान परमात्म्यामध्ये भेद नाही. असा असणारा एकोहम महाराज एक असणारा भगवंत पण जसजसे प्रसंग समोर आले तसे वेगवेगळे अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेले आहे. पण एकच हे तत्व निर्गुण निराकार तुमच्या आमच्यासाठी सगुण झालेला आहे. मग कोणत्याही देवाची पूजा करा. संतांनी तर आपल्याला गोड चिंतन सांगितलं की नाही? महाराज संत म्हणतात हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद. महाराज वाद करायची गरज नाही. आपण वाद करत बसलोय, पण त्यांचा जर विचार केला तर एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई ही स्थिती आहे. लक्षात घ्या. म्हणून चिंतन करत असताना ज्या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे त्याची पूजा करा. अजन्म असणारा भगवान परमात्मा जन्माला का येतो त्याचंही कारण सांगत असताना स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. काल खुलासा केलाय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन आपण बघितलं. किती अवतार धारण केले. काल मी अवताराचे चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. संत तर म्हणतात अनंत रूपे अनंत वेशी देखील म्या त्याशी बाप रखुमा देव रूपुन बानवी कैसी. असा असणारा भगवान परमात्मा. आणि मग भगवंताचे या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये 24 अवताराचं चिंतन आलेलं आहे. या 24 अवतारामध्ये मुख्य महाराज 8 अवतार कर्मयोगी आहे, 8 अवतार ज्ञानयोगी आहे आणि 8 अवतार कर्मयोगी आहे. लक्षात घ्या. पुढे व्यास महर्षींचं चिंतन करत असताना नारद महर्षींनी व्यास महर्षींना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. आणि या चतुश्लोकी भागवताची टीका करत असताना, म्हणजे 4 श्लोकावरती टीका करत असताना व्यास महर्षींनी 18,000 श्लोकाचा हा श्रीमद भागवत रूपी ग्रंथ निर्माण केला. आणि त्याच ग्रंथाचा उपदेश शुकाचार्य भगवान परमात्म्याला व्यास महर्षींनी केलेला आहे. व्यास महर्षींचे हे पुत्र आहे शुकाचार्य. विरक्त अवस्था आहेत. विरक्तीमध्ये जीवन जगत असताना भगवंताचं चिंतन करायचे. नवे नवे समाधी अवस्थेमध्ये आहे. आणि या अवस्थेमधून भगवान परमात्म्याच्याच महाराज स्वरूपाने गुणाने त्यांना आकर्षित करून या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी भाग पाडलेलं आहे. लक्षात घ्या. आणि मग शुकाचार्य भगवान परमात्म्यानेच ही कथा राजा परीक्षितीला सांगितली. मग हा परीक्षिती कोण याचं चिंतन काल आपण अवजडत थोडस या ठिकाणी मी सांगितलं होतं. पांडवांच्या पदे अर्जुन, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी उत्तरा. महाराज त्या मातेला दिवस गेलेले आहे. अभिमन्यू चक्र युद्धामध्ये मारल्या गेलेला आहे.
मग अशा अवस्थेमध्ये या अश्वत्थाम्याने ठरवलं होतं की पांडवांना पाणी द्यायला सुद्धा कोणी ठेवायचं नाही. आणि मग या उत्तरेला दिवस गेलेले आहे. न जाणो हिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे आणि तो जर मुलगा असेल तर तो पाणी द्यायला पुढे राहील ना शिल्लक, मग तोही शिल्लक ठेवायचा नाही. म्हणून या अश्वत्थाम्याने काय केलं, ब्रह्मास्त्र जे आहे ते उत्तरेच्या गर्भाकडे सोडलेलं आहे. ब्रह्मास्त्र आलं मारा, त्या शस्त्र त्याने अंगार होऊ लागली, पोळू लागलं. पण उत्तरा भगवंताची भक्त होती. लक्षात ठेवा, भगवत भक्तावरती कसंही संकट येऊ द्या, कोणतंही संकट येऊ द्या, तो महाराज इतरांचा धावा करत नाही, केवळ भगवान परमात्म्याचीच आठवण आपल्या जीवनामध्ये करत असतो. उत्तराई भगवान परमात्म्याची भक्त असल्यामुळे अंगार होते, आतमध्ये पोळतय, म्हणून उत्तरा भगवान परमात्म्याचा धावा करते, भगवंताच्या दिशेने धावते. देवा पाही पाही मायोगी, देव देव जगत्पते, नान्यं त्वद्भयं पश्ये, यत्र मृत्युर् परस्परम. हे देवा धाव, देवा धावून ये. आणि भगवान परमात्म्याला महाराज अंतःकरणापासून जर अर्थता भगवान परमात्म्याची जर केली तर भगवंत धावून येतो. भगवंत धावून आला. उत्तरेला विचारलं, उत्तरे काय झालं, काय झालं माहिती नाही देवा, पण आतमध्ये फार पोळत आहे. भगवंताने जाणलं, हा तर अश्वत्थाम्याचा पराक्रम आहे. उत्तरे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलंय. मग देवा मी गेले तरी चालेल, पण माझा गर्भ या ठिकाणी वाचला पाहिजे. हिला आई म्हणतात, लक्षात ठेवा. आपण गेलो तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. आणि मग अगं त्याचं रक्षण करायचं म्हणल्यानंतर मला तुझ्या आतमध्ये जावं लागेल. मग तेव्हा जा ना. असं कसं, अगं तू किती केलं तरी परस्त्री आहेस ना. परस्त्रीच्या अंगाला स्पर्श करायचा म्हटल्यानंतर तिने आपल्याला मातृत्व दिलं पाहिजे. महाराज दिलं म्हणे, देवा तुम्हाला मातृत्व दिलं म्हटल्या बरोबर भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं. उत्तरेच्या गर्भामध्ये गेले. गर्भामध्ये गेल्यानंतर त्या बाळाचं रक्षण केलं, त्या ब्रह्मास्त्राचा नाश केला. लक्षात घ्या, काल मी सांगून आलोय की भागवताचा वक्ताही श्रेष्ठ आहे आणि भागवताचा श्रोताही श्रेष्ठ आहे. वक्त्याचं जर चिंतन केलं तर लक्षात ठेवा, आईच्या उदरामध्ये असतानाच भगवंताचा साक्षात्कार झालाय. भगवंताच्या आज्ञेने महाराज या ठिकाणी शुकाचार्य आईच्या उदरामधून बाहेर आलेले आहे. आणि श्रोत्याचा जर विचार जर केला तर आईच्या उदरामध्येच असताना भगवंताचं दर्शन महाराज त्याला झालेलं आहे. किती श्रेष्ठ आहेत लक्षात ठेवून. वक्ताही श्रेष्ठ आहे आणि श्रोताही श्रेष्ठ आहे आणि हा ग्रंथही अतिशय श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. आणि मग भगवंत बाहेर येतात. कुंती मातेला ही बातमी कळते की किती या संकटामधून भगवंताने सोडलंय. कुंती माता स्तुती करते. स्तुती करत असताना कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. अशी गोड स्तुती भगवान परमात्म्याची केली. पुढे भगवान परमात्मा म्हणतात, चला मला गेलं पाहिजे द्वारकेला. आणि मग प्रत्येकाची मागणी काल आपण बघितलंय की अर्जुनाने या ठिकाणी मागत असताना भगवंताकडे मागणी मागितली. कृष्ण की देवा या ठिकाणी शिष्य असते हम शादी ममतम प्रपन्न, तुझं माझं आज गुरु शिष्याचं नातं आहे. आज गुरु या ठिकाणी पौर्णिमा आहेत ना. बघा अर्जुनाच्या समोर ज्या वेळेस भगवान परमात्मा बोलतात, अर्जुना बोल तुला काय मागायचंय. अर्जुनाने सांगितलं, देवा जर तू मला जर देण्यासाठी जर इच्छुक असाल, तुम्हाला जर देण्याची जर या ठिकाणी खरोखर मला द्यावं असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने मी माझं कर्म विसरलो होतो. माझं जे कर्म होतो ते कर्म विसरून गेलो. ज्यावेळेस स्वकीय माझ्या समोर मी बघितले, अरे हे तर आपले सखे आहेत, हे आपले सोयरे आहेत, सासरा आहेत, सर्दी करून सर्व हे तर आपले बंधू आहेत आणि यांना कसं मारायचं.
यांना मारून काय मी पाप करायचं का? हा मोह अंतकरणामध्ये स्वकीयाविषयी निर्माण झाला. आणि लक्षात ठेवा, मोह निर्माण झाल्याचा परिणाम कर्मापासून अर्जुन दूर जायला लागला होता. आणि मग त्याला कर्माची आठवण करून द्यावी, हा मोह त्याच्या अंतकरणामधून घालवावा. नवे हातातला धनुष्य सुद्धा गळून पडला होता. आणि मग भगवंताने सांगितलं, हे अर्जुना, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण उठ. अरे काय या ठिकाणी असं धनुष्य टाकून क्षत्रिय म्हणून घेतोस आणि युद्धापासून दूर जातो काय? आणि मग त्याचा मोह घालवण्यासाठी भगवंताने त्याला गीता सांगितली. आणि गीता सांगत असताना त्यांचं दोघांचं नातं बघितलं ना, भगवंत गुरु होते आणि अर्जुन हा शिष्य होता. आणि मग अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केली, देवा आपलं जे गुरु शिष्याचं नातं जे होतं ना, ते नातं शेवटपर्यंत असंच टिकून राहावं, ही माझी या ठिकाणी विनंती आहे, ही माझी प्रार्थना आहे. भगवान परमात्म्याने अर्जुनाला आशीर्वाद दिला. पुढे सुभद्रा होती, सुभद्रेला सुद्धा भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला. कुंती मातेने दुःख मागितलं, का दुःख मागितलं त्याचंही चिंतन करत असताना गोड चिंतन आहे की या ठिकाणी कसं आहे, जोपर्यंत आपण सुखामध्ये आहे, ऐश्वर्य आपल्याकडे भरपूर आहे, संपत्ती आपल्याकडे भरपूर आहेत ना, तोपर्यंत शक्यतो आपल्याला भगवान परमात्म्याची आठवण येत नाही. कोणालाही विचारा, काय चाललं, फार सुंदर गाडी घेतली, असा छातीला हात लावतो, पठ्ठ्याने घेतली म्हणतो. कोणी घेतली? पठ्ठ्याने घेतली. फार सुंदर घर बांधलं, पठ्ठ्याने बांधलं, पण त्याच्याच जीवनामध्ये थोडस दुःख येऊ द्या, मग म्हणत नाही पठ्ठ्यामुळे दुःख आलं म्हणून. हात कोणाकडे जातो? असा वरती हात जातो, वरती त्याने दुःख पाठवलं. मला एक सांगायचंय की भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना भगवान परमात्मा महाराज आपल्याला दुःख देत नाही, संकटामध्ये धावून येतो. कुंती मातेला माहिती, किती संकट येऊ द्या, त्याचं जर आपण जर चिंतन केलं, त्याचा जर आपण धावा केला की भगवान परमात्मा धावून येतो. आणि भगवंत आला की सर्व आनंदी आनंद या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा, आनंदी आनंद मिळतो. म्हणून दुःख मागितलं. पुढे पांडवांचा महाराज या ठिकाणी दुःख दूर करण्यासाठी भीष्माचार्याकडून उपदेश करून घ्यायचा ठरवला. आता भीष्माचार्याने कोणकोणता उपदेश केला याचंही चिंतन करत असताना काल बघितलंय, दान धर्मान, राजधर्मान, मोक्षधर्मान विभागश, श्रीधर्मान, भगवत धर्मान, समासेव्य संयोगता. पुढे भीष्माचार्याची निर्याणीचा प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. निर्याणीच्या वेळेला भगवान परमात्मा भीष्माचार्यांच्या समोर आहे, पांडव समोर आहे. महाराज उत्तरायण सुरू झालं. भीष्म पितामह उत्तरायणाची वाट बघत होते. भगवान परमात्मा भीष्म पितामहाला म्हणतात, काय मागायचं तर मागा. पितामह म्हणतात, काही नाही देवा, माझी मती, माझी बुद्धी, तिचा तुम्ही स्वीकार करावा, एवढी माझी मागणी आहे. नवे भीष्म प्रार्थना करत असताना भीष्म पितामहाने काय मागितलं भगवान परमात्म्याकडे, काय इच्छा प्रगट केली, मला गोड वर्णन आपण करत असतो. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को
साथ लाना जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवा, ही माझी प्रार्थना आहे. प्रार्थना करणं आमचं कर्तव्य आहे. शेवटी ती पूर्ण करायची की न करायची, इच्छा पूर्ण करायची की न करायची, हे सर्व तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून ऐक देवा, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. असं म्हणून भगवंताचं चिंतन करत असताना वासुदेव 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 म्हणता म्हणता मला भीष्म पितामहाने आपली आत्मज्योत भगवंताच्या आत्मज्योतीमध्ये विलीन केली. देह पडला. पांडवांना ज्या वेळेस कळालं, पांडव आक्रोश करतात, रडतात, भगवंत सांत्वना करतात. शेवटी पांडवांनी भीष्म पितामहाच्या शरीराचा विधी पूर्ण केला. आता विधी पूर्ण झालेला आहे. धर्मराज राजे झालेले आहेत. आणि मग आता भगवान परमात्मा म्हणतात, धर्मा, अरे पांडवांना मला आता गेलं पाहिजे. धर्मराज अर्जुनाला म्हणतात, अरे देवाला जरा वनाच्या पुढे सोडून ये. आणि मग द्वारकेला भगवान परमात्मा निघाले. अर्जुन भगवंताला सोडण्यासाठी निघाला. भगवंताचे जे मित्र आहेत त्यांना माहिती झालं, तेही द्वारकेवरून भगवंताला घेण्यासाठी निघाले. वनाच्या पुढे भगवंताला सोडलं. आता भगवान परमात्मा द्वारकेमध्ये आलेले आहेत. द्वारकेमध्ये भगवंताचं मोठं स्वागत झालं. नवे भगवंताच्या मित्रांनी भगवंताला घेतलेला आहे. भगवंताच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी भगवंताची पूजा केलेली आहे. आलेला भगवान परमात्मा सर्वप्रथम कुठे जातो, तर आलेला भगवान परमात्मा सर्वप्रथम आपल्या आई वडिलांजवळ जातो. आणि आपल्या ज्या माता आहेत ना, त्या मातांचे दर्शन भगवान परमात्म्याने या ठिकाणी केलेले आहे. मी मागील वर्षी सांगितलं, वसुदेवाला किती पत्न्या होत्या त्याचं चिंतन इथे सांगत असताना सांगितलेलं आहे. किती पत्न्या होत्या मागील वर्षी सांगितलं, त्याच्या मागील वर्षी सांगितलं. आहे का लक्षात तुमच्या? हा, आमच्या सुवर्णताई म्हणतात 3 होत्या. अजून कोणाला उत्तर द्यायचे की वेगवेगळे? महाराज या ठिकाणी चिंतन करत असताना वसुदेवाला 7 पत्न्या होत्या. लक्षात ठेवा, 7. त्यांचे नाव सांगत असताना पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि 7वी या ठिकाणी देवकी. अशा 7 पत्न्या या ठिकाणी वसुदेवाला होत्या. सर्वांचं दर्शन या ठिकाणी भगवान परमात्मा घेतो. भगवंत दर्शन घेतो. आपल्या आई वडिलांच्या समोर नम्र होतो. म्हणजे एक निर्देश, एक निर्वाळा भगवान परमात्म्याने केला. मी देव जरी असलो पण मनुष्य शरीर धारण करून आलो ना, माणूस म्हणून या ठिकाणी जर आलो असेल तर आई वडिलांची सेवा करणं, आई वडिलांची पूजा करणं, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होणं, हे काय आहेत? माझं कर्तव्य आहेत. लक्षात ठेवा. म्हणून जगाचा चालक मालक ज्याचं चिंतन करत असताना आपण चिंतन करत असतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाती चाळीत. असा असणारा भगवान परमात्मा पण आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो. लक्षात घ्या. म्हणून चिंतन करत असताना जर तो नतमस्तक होत असेल तर आपण सुद्धा महाराज या ठिकाणी आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तया सेवेशी केर शरीरे लोन कीजे. आपण नम्र झालं पाहिजे. नम्रतेमध्ये फार मोठी ताकद येत ना. आपण उदाहरण सांगत असतो. तुकोबाराय म्हणतात, एक नदी आहे, नदी
आणि नदीच्या काठावरती मोठमोठे झाडं या ठिकाणी वाढलेली आहे. जे झाड महाराज वाढलेले झाड वाकणं कधी त्यांना माहिती नाही. ताट मानेने जीवन जगणारे ताट, की मी कधी कोणाच्या समोर वाकणारच नाही. आणि मग पाऊस पडतो, नदीला महापूर येतो. ज्या झाडांना कधी वाकणं माहिती नाही ना महाराज, नदीला पूर आल्यानंतर पुराचा पहिला तडाखा त्या झाडाला बसतो. वाकणं माहिती नसल्यामुळे उन्मळून पडतात आणि उन्मळून पडून बिगर तिकटी गंगासागरला जातात. लक्षात ठेवा, बिगर तिकटी गंगासागरला. पण महाराज म्हणतात त्याच नदी पात्रामध्ये एक लव्वाळ नावाचं गवत असतं. लव्वाळ नावाचं गवत पूर आला तर ते असं खाली झोपून घेतं. काय करतं ते? असं खाली झोपून घेतं आणि पाणी असं थोडं पुढे गेलं की असं उंच मान करून परत उठतं, असं बघतं पाणी किती दूर गेलं. मग मला सांगा, महापुरामध्ये मोठमोठे झाडे गेली पण लव्वाळे वाचली. त्याचं कारण आहे नम्रता. लक्षात ठेवा, आलं पाणी वाकून घेतलं, गेलं पाणी परत ताटमानेने. या ठिकाणी महाराज उभे आहेत. तुकोबारायांनी वर्णन केलं की नाही? तुकोबाराय म्हणतात, महापुरे झाडे जाती, 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 महापुरे झाडे जाती. तिथे लव्हाळे वाचती, तिथे लव्हाळे वाचती वाचती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती. तिथे लव्हाळे वाचती, तिथे लव्हाळे वाचती वाचती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचती. लक्षात ठेवा. म्हणून नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून असा असणारा भगवान परमात्मा द्वारकेमध्ये आला. सर्वप्रथम आपल्या माता पितांचे दर्शन भगवान परमात्म्याने घेतलेले आहे आणि मग आता द्वारकेमध्ये तो राहू लागला. सुंदर असं राज्य भगवान परमात्म्याचं चाललेलं आहे. अनेक दिवस पुढे निघून गेले. इकडे हस्तिनापूरमध्ये महाराज ज्या भगवान परमात्म्याने गर्भामध्ये जाऊन सूक्ष्म रूप धारण करून ज्या मुलाचं रक्षण केलं होतं, त्या मातेचे हे पूर्ण दिवस या ठिकाणी झाले आणि तिने सुंदर अशा मुलाला इथे जन्म दिलेला आहे. लक्षात घ्या, मुलगा जन्माला आला. पांडवांना एवढा आनंद झाला. पांडव मोठ्याने आनंदाने नवे या ठिकाणी उड्या मारू लागले, दान देऊ लागले. वस्त्रदान देत आहे, भूमिदान देत आहे, सुवर्णदान देत आहे, द्रव्यदान देत आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे. मुलगाही थोडा मोठा होऊ लागला. 1 महिन्याचा मुलगा झाला. कुलगुरूंना बोलवलं. कुलगुरूकडून त्या मुलाचं जात कर्म या ठिकाणी जाणून घेतलं. महाराज ते जात कर्म जाणत असताना त्यांनी त्या मुलाचं भविष्य सांगितले. कसा असेल मुलगा? हा मुलगा कसा असेल तर इच्छानुसारखा प्रजापालक असेल, श्रीरामासारखा सत्यवचनी हा मुलगा असेल, सिबी राजासारखा दानशूर असेल, भरतासारखा वेश कीर्तिवर्धक असेल, अर्जुनासारखा धनुर्धारी असेल, प्रखर तेजस्वी पृथुराजासारखा हा मुलगा या ठिकाणी असेल, सिंहासारखा पराक्रमी असेल, अर्जुनासारखा धनुर्धारी, नवे चिंतन करत असताना हिमालयासारखा साधूंना आश्रय देणारा, शंकर भगवान परमात्म्यासारखा कृपा वत्सल हा भगवान परमात्मा, विष्णू भगवान परमात्म्यासारखा सर्वांना आश्रय देणारा, नवे
महाराज रंती देवासारखा उदार, बळीराजासारखा दानशूर, प्रल्हादासारखा कृष्ण भक्त आणि ज्ञानीजनांची सेवा करणारा नवे नवे राजर्षी बनेल. आणि मग त्या कुलगुरूंनी त्याचं नाव या ठिकाणी विष्णुरात नाव ठेवलेलं आहे. गोड असं विष्णुरात त्या मुलाचं नाव ठेवलं. पुढे मुलगा राहू लागला, म्हणजे आनंद आणि त्याचं लालन पालन होऊ लागलं. भगवंताला बातमी कळाली, भगवान परमात्मा ही महाराज मुलाला भेटण्यासाठी निघालेले आहे. आपण वर्णन करत असतो, लहान मुलाला भेटायला जायचं म्हटल्यानंतर कसं गेलं पाहिजे याचंही चिंतन करत असताना रिकाम्या हाती जायचं नसतं. ज्या वेळेस महाराज नामदेवराय जन्माला आले, भगवान परमात्म्याला कळालं भगवंत भेटण्यासाठी बारशाच्या दिवशी निघाले. बरं का, जात असताना रुक्मिणी मातेने विचारलं, का हो मालक कुठे निघाले? बाळ जन्माला आले, मला यायचं बघायला. आणि मग दोघेही महाराज ज्या वेळेस भेटण्यासाठी निघाले, कसे निघाले वर्णन करत असताना आपण नेहमी म्हणत असतो, आंगड टोपड बाळा, टोपड बाळा, टोपड बाळा, टोपड बाळा, आंगड टोपड बाळा, टोपड बाळा, आंगड टोपड बाळा, टोपड बाळा, साडी चोळी घोडाईला, साडी चोळी घोडाईला, साडी चोळी घोडाईला, साडी चोळी घोडाईला, नामदेव पुत्र झाला, 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 विठ्ठल परुषासी आला, विठ्ठल परुषासी आला, विठ्ठल परुषासी आला, नामदेव पुत्र झाला, 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 नामदेव पुत्र झाला. असं भगवान परमात्म्याला भेटायला जातो. मग आपण सुद्धा महाराज जातो की नाही लहान बाळाला भेटायला? मुलगा जन्माला आला आपल्या पाहुण्याकडे, नातू म्हणजे कोण नातेवाईकाकडे, तर आपण सुद्धा जातो. मग काय त्या बाळाला कपडे घेऊन जातो, मग गळ्यातलं नेतो, हातातलं नेतो, पायातलं नेतो, कमरेची साखळी नेतो. भगवंतानेही आणलं पण मागचा पुढचा विचार केला नाही. आपण जरा विचार करून नेतो, बरोबर आहे की नाही? का ग, तिने आपल्या बाळाला काय आणलं होतं? मग तिने जेवढं आणलं त्याच्यावरती एक गुंजभर सुद्धा आपण जाऊ देत नाही. तेवढंच महाराज या ठिकाणी बाळासाठी आपण नेत असतो. पण चला, भगवंत आले, भगवंताने त्या मुलाला बघितलं, आनंद झाला. आणि मग भगवंताने त्या मुलाचं नाव परीक्षिती असं ठेवलेलं आहे. आता परीक्षिती मोठमोठं होऊ लागला. भगवंत परत महाराज अर्जुनाला सोबत घेऊन द्वारकेला गेलेले आहे. द्वारकेला गेले, बरेच दिवस म्हणजे द्वारकेमध्ये अर्जुनाचं भगवान परमात्म्याचं मोठं स्वागत झालं. आता भगवंताची एक 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 लीला चालू आहे. भगवान परमात्मा लीला करतोय, चरित्र भगवंताचं चालू आहे द्वारकेमध्ये. बरेच दिवस झाले अर्जुन गेलेला आहे, तो परत येत नाही. भगवान परमात्म्याचा काही संदेश येत नाही. एके दिवशीचा प्रसंग असा आहे, बऱ्याच दिवसानंतर अर्जुन येणार, परत फिरलेला आहे. इकडे महाराज विदुर काका तीर्थयात्रेला गेलेले होते. ते जेव्हा परत या सभेमध्ये आले, नवे नवे राज्यामध्ये आले, त्यांना कळालं की पांडव आता राज्यावरती बसलेले आहे. नवे नवे पांडवांचं राज्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 100 कौरव या ठिकाणी गेलेले आहे. आपला बंधू या ठिकाणी धृतराष्ट्र त्याचा सांभाळ पांडव करत आहे. आणि ज्या वेळेस विदुर काका फिरून आल्यानंतर विचारलं, काय दादा बरं चालू आहेत का? धृतराष्ट्राने आवाज ओळखला, हो विदुरा बरं चालू आहे. आणि मग महाराज धृतराष्ट्र पांडवांची स्तुती करू लागला. काय सांगू म्हणे दादा तुला, माझे 100 मुलं होते, पण 100 मुलं असताना त्यांनी जेवढी माझी सेवा केली नाही त्याच्याही पेक्षा चांगली सेवा ही पांडव माझी करतात म्हणे. अगदी वेळेवरती खायला माझी सर्व सेवा अगदी न म्हणता करतात.
महाराज पांडवांची स्तुती धृतराष्ट्र करू लागला, त्यावेळेस महाराज विदुर काकांचा राग असा चढत गेलेला आहे. राग आला म्हणे आता म्हातार यांची स्तुती करतो म्हणे. ज्या वेळेस राज्यावरती बसलेलं होतं त्यावेळेस किती त्रास दिला, लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला, कुलवधू असणाऱ्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न याच्या मुलांनी केला, त्यावेळेस काही बोलला नाही. आणि आता त्यांनी वाढलेल्या भाकरीवरती कुत्र्यासारखं पोट भरतोय. राहुल नाही विदुर काकांना आणि आपल्या बंधूला भावाला बोलायला सुरुवात केली. लाज वाटत नाही का म्हणे आता पांडवांची स्तुती करतायत, त्यांनी वाढलेल्या भाकरीवरती कुत्र्यासारखं पोट भरताय, त्या रडायला लागले ढसढसा या ठिकाणी. धृतराष्ट्र म्हणे काय करू शकतो मी, या ठिकाणी चिंतन करत असताना मी आता काही करू शकत नाही, कारण काय करावं तेही कळत नाही, कारण मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. नवे नवे मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. माझी जी पत्नी आहे महाराज, तिने सुद्धा ज्या वेळेस तिला कळालं की आपलं ज्या मुलासोबत ज्या पतीसोबत आपलं लग्न होणार आहे ते दोन्ही डोळ्याने अंध आहेत, मग तिने विचार केला जर आपले पती जर हे जगत बघत नसतील, हे राज्य बघत नसतील, तर आपण सुद्धा डोळ्यांनी जगत बघायचं नाही. म्हणून तिने डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली होती महाराज, लक्षात ठेवा, गांधारीने. आणि मग दोघांनाही आम्ही जग बघत नाही, सांगितलं काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन जातो. दोघांचे हात धरले, वनामध्ये घेऊन गेले आणि त्यांना चिंतन या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतलं. चिंतन करता करता शेवटी धृतराष्ट्र आणि गांधारी माता अनंतामध्ये विलीन झालेली आहे. इकडे अर्जुन महाराज परत येतोय, पण अवस्था फार बिकट झालेली आहे. धर्मराजाला इकडे आसनावरती बसलेले असताना वेगवेगळे शकून अपशकून या ठिकाणी होऊ लागले. शकून अपशकून मानणारी मंडळी आहोत आपण, बरोबर आहे की नाही महाराज? शकून अपशकून मानत असतो, नवे नवे चिंतन करत असताना बघा शकून कसा मानतो, अपशकून कशाला म्हणतो. सकाळची वेळ आहे, आपण स्नान वगैरे करून बाहेर निघालो. कुठेतरी बाहेर निघाल्यानंतर समोरून एखादी काळी मांजर जर आपल्याला आडवी गेली तर आपण काय म्हणतो, शकून झाला की अपशकून झाला? अपशकून झाला, आज माझं काही काम होत नाही असं म्हणत असतो. सकाळी निघाल्यानंतर महाराज रस्त्याने चाललो आणि एखादा समोरून जर मंगूस मामा जर असा समोरून गेला आणि त्याने जर आपल्याला तोंड दाखवलं तर आपण काय म्हणतो, आज चांगला शकून झाला, आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत असतो. किंवा महाराज निघाल्यानंतर एखादी कुलवधू स्त्री डोक्यावरती पाण्याचा माठ भरलेला आहे आणि ती जर समोरून जर या ठिकाणी आली तरी आपण म्हणतो आज या ठिकाणी चांगला शकून झाला, आपलं काम होणार आहे. म्हणजे शकून अपशकून मानणारी मंडळी आपण आहोत. आपणच शकून अपशकून मानतो असं नाही, संतांनी सुद्धा शकून अपशकून मांडलेला. शकून प्रकरण बघून घ्या. शकून प्रकरण संत वाङ्मयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. विश्वमौलिक ज्ञानोबा आहे बघा महाराज, इंद्रायणीच्या काठावरती सिद्ध बेटामध्ये राहतात. झोपडी आहे आणि मग पहिलं तीरावरती एक झाड आहे आणि त्या झाडावरती महाराज या ठिकाणी कावळा बसलेला आहे. कावळा, आणि तो कावळा या ठिकाणी क्राव 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 करू लागला आणि मग कावळ्याचा आवाज जेव्हा माऊलींच्या कानावरती आलेला आहे. आपण सुद्धा बघा आपल्या घरावरती किंवा आपल्या घराच्या समोर एखादं झाड असेल, त्या झाडावरती कावळा जर बसला आणि तो जर क्राव क्राव करू लागला तर आपण म्हणत असतो आज कोणीतरी पाहुणा येणार आहे, नक्की कोणीतरी पाहुणा येणार असं आपण या ठिकाणी अनुमान लावतो. तसं माऊलीच्या सुद्धा कानावरती कावळ्याचा आवाज पडल्यानंतर माऊलीने तो आवाज ऐकला आणि माऊली मग त्या कावळ्याला शकून विचारतात, चांगला शकून सांगतोय दादा, पण चांगला शकून माझ्यासाठी कोणता आहे? माझा जो पाहुणा आहे, माझा जो पाहुणा आहे ना, तो पंढरीश भगवान परमात्मा आहे, ते माझं माहेर आहे, ते माझं माहेर आहे, माहेरचा पाहुणा यावा अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. म्हणून दादा मला चांगला शकून सांग. विश्वमौली ज्ञानोबा यांचं ते प्रकरण आपल्या सर्वांना माहिती. माऊली म्हणतात, पहिलं तो गे कावो कोकताहे काहे, पहिलं तो गे कावो कोकताहे काहे,
कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है शकुन गी मायेचा कथा है शकुन गी माये सांगता है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है शकुन माई सांगताय शकुन माई सांगताय पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है उडरे उडरे गाऊ तुझे सोन्याने मडवीन पाव 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 पाहुणे पंढरीराव घरा काही येती पाहुणे पंढरीराव घरात येती पाहुणे पंढरीराव घरा काही येती पाहुणे पंढरीराव घरात येती पहिलं तोगे गाऊ कोकता आहे ताहे पहिलं तोगे गाऊ कोकता आहे कोकता आहे पहिलं तोगे गाऊ कोकता आहे कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा है ओ कथा है पहिलं दोघी गाऊ कथा कोकता आहे. विश्वमौली ज्ञानोबांचं शकुन प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे. चला जास्त वेळ या प्रकरणामध्ये न घालवता थोडंसं पुढेही आपण जाऊन चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचंय. धर्मराजाला शकुन अपशकुन या ठिकाणी होत होते. तेवढ्यामध्ये एक रथ समोरून येताना बघितला. रथाची धूळ या ठिकाणी बघितलेली आहे. कोणाचा रथ असावा म्हणून धर्मराजाने विचारपूस केली तर बघितलं तर अर्जुनाचा हा रथ आहे. अर्जुन रथामध्ये आहेत. अर्जुनाच्या चेहऱ्यावरती मालिन्य आलेलं आहे. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं आहे. अर्जुन रथातून खाली उतरला. धर्मराजाच्या जवळ आला. धर्मराजाचं दर्शन घेतलेलं आहे. धर्मराजाने अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघितलं. अरे अर्जुना काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचं तेज का निघून गेलं? माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज कधी जातं त्याचे 3 कारण मला शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. पहिलं कारण सांगत असताना जर माणसाकडून परश्री गमन जर घडलं तर त्या माणसाच्या अंगावरचं तेज म्हणजे चेहऱ्यावरचं तेज निघून जातं. लक्षात ठेवा. दुसरं तेज जाण्याचं कारण या ठिकाणी सांगितलंय. माणसाकडून जर गोहत्या जर घडली तर गोहत्येने सुद्धा माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज निघून जातं. आणि तिसरं कारण सांगत असताना अति जवळची अति निकटचा व्यक्ती जर निघून जर गेली ना तरी सुद्धा माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज निघून जातं. अर्जुना मला माहिती तू माझा भाऊ आहेस. तुझ्याकडून परश्री गमन घडणार नाही. गोहत्या घडली का तुझ्याकडून? अर्जुनाने सांगितलं नाही देवा, गोहत्या घडली नाही. आणि मग अरे परश्री गमन घडलं नाही, गोहत्या घडली नाही, मग अतिशय जवळचं आपलं कोणी गेलं का असं म्हटल्या बरोबर अर्जुनाने कडकडून भगवंताला मिठी मारली. मिठी मारून महाराज अर्जुन मोठमोठ्याने ढसढसा रडायला लागला. अर्जुनाच्या डोळ्यातलं पाणी भगवत धर्मराजाच्या पाठीवरती पडलेलं आहे. आणि मग अरे काय झालं, का रडतोस? त्यावेळेस अर्जुनाने धर्मराजाला सांगायला सुरुवात केली, दादा वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येन मे पहतं तेजो देव विस्मापणम्
हे दादा, आतापर्यंत ज्याच्या सत्तेने आपण राज्य मिळवलं, जो प्रत्येक संकटामध्ये आपल्यासाठी धावून येत होता, असा जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आता या निजधामा म्हणजे निजधामाला गेलेला आहे, त्या भूतलावरती राहिला नाही. ज्या वेळेस अर्जुनाचे शब्द ऐकले, भगवंत राहिले नाही, निजधामाला गेले. अर्जुनाने भगवंताचे सर्व लीला धर्मराजाला सांगितलेले आहे. लक्षात घ्या, अर्जुनाचा आणि धर्मराजाचा हा संवाद जो सुरू आहेत ना, कुंती माता एका दरवाजाच्या कटीला कान लावून असं ऐकत होती. काय सांगतो अर्जुन धर्मराजाला? ऐकत असताना ज्यावेळी तिच्या कानावरती शब्द पडले की भगवंत निज धामाला गेले, ते शब्द ऐकल्यावर धडाड दिशी कोसळले, खाली पडलेली आहे. आणि मग काय पडलं म्हणून धर्मराजाने अर्जुन येऊन बघतात तर माता पडलेली, कुंती माता. लगेच महाराज कुंती मातेचं डोकं धर्मराजाने आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. तिच्या डोक्यावरून हात फिरवतात, आई आई असं म्हणतात. कुंती मातेने विचार केला, जर आता जगाचा चालक मालक जरी इथे राहिला नसेल तर आपण तरी या ठिकाणी का राहायचं? किती प्रेम होतं कुंती मातेचं भगवान परमात्म्यावरती. जसं दशरथ राजाचं प्रेम महाराज. राम प्रभू ऐकत नाही, कैकईला म्हणतात धाडू नको वणी राम. कैकई, माझ्या रामाला धाडू नको, पण कैकई ऐकत नाही. शेवटी सुमंताला सांगितलं, राम सुद्धा ऐकत नाही ना, मग 2-4 दिवस याला वनामध्ये फिरव आणि घेऊन ये. शेवटी राम प्रभू निघून जातात. सुमंत महाराज रिकामा रथ घेऊन ज्यावेळेस अयोध्येमध्ये आले, त्यावेळेस महाराज सुमंताला बघितलं. सुमंत या ठिकाणी दशरथ राजाची ती अवस्था बघताय, जमिनीवरती पडलेल्या आहे. राम 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 असं या ठिकाणी म्हणताय. आणि मग दशरथ राजांनी विचारलं, सुमंत लाए मेरे राम को, आणलं का माझ्या रामाला? त्यावेळेस मला सुमंताने मान हलवले, नहीं लाया मैंने अपने राम को असं म्हटल्याबरोबर दशरथ राजे महाराज या ठिकाणी विवळत पडलेले आहेत. तिथून पुढे दशरथ राजाने 6 वेळेस राम प्रभूंचं नामस्मरण केलं. राम राम कही, राम कही, राम राम कही, राम तनु परिहारी रघुवर बिरहू, राऊ गयो सुरधाम. राम राम करत मला दशरथ राजाने आपली आत्मज्योत मावळी. किती प्रेम होतं. आता राम राहिला नाही, आपण सुद्धा इथे राहायचं नाही. जे राम प्रभू वनाला गेले ना, आपण जीवन जगायचं नाही असं म्हणून दशरथ राजाने महाराज आपली आत्मज्योत मावळली. तसं कुंती माता विचार करते, माझा रक्षण करता भगवान परमात्मा राहिले नाही ना इथं, मग आपण सुद्धा या ठिकाणी जीवन जगायचं नाही. श्रीकृष्ण 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 म्हणून कुंती मातेने सुद्धा महाराज आपला देह भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित केलेला आहे. हे जेव्हा पांडवांना कळालं, पांडव रडतात. नवे आता कुंती मातेच्या शरीराचा विधी पूर्ण केलेला आहे. विधी पूर्ण केला. हा जो मुलगा आहेत ना, हा मुलगा या ठिकाणी थोडा मोठं होऊ लागला होता. पांडवांचं राज्य सुरू आहे. मुलगा मोठा झाला, लग्नाच्या वयाचा झाला. लग्नाच्या वयाचा झाल्यानंतर मुलाचं लग्न करायचं. कोणासोबत लग्न या मुलाचं करायचं? तर त्याला या ठिकाणी महाराज परीक्षितीच्या पत्नीचं नाव सांगितलंय. इरावती बरोबर परीक्षितीचं लग्न झालेलं आहे. आणि मग परीक्षितीला या ठिकाणी संसार करता करता 4 मुलं या ठिकाणी झालेले आहे. त्या 4 मुलांचे नावं सांगत असताना जन्मविजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन अशी 4 मुलांची नावं आहेत. आता पांडव विचार करताय, मुलगा मोठा झाला, राज्य करण्याच्या पात्रतेचा झालेला आहे, आपण इथे थांबायचं नाही. माताही गेली. मग महाराज त्या मुलाला राजगादीवरती बसवायचं ठरवलं. नवे राजगादीवरती त्याचा राजतिलक करायचा आहे. पण राजतिलक करत असताना महाराज या ठिकाणी मुलाला उपदेश केलेला आहे. आपण सुद्धा महाराज आपल्या मुलाच्या हातामध्ये हा व्यवहाराचा कारभार देत असताना, त्याच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या देत असताना त्याला काही उपदेश केला पाहिजे, त्याला काही मार्गदर्शन केलं पाहिजे. भावी जीवनासाठी त्याला या ठिकाणी महाराज मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि मग पांडवांनी सुद्धा
त्या मुलाला परीक्षितीला राजगादीवर बसण्याच्या अगोदर उपदेश केलेला आहे. कशाचा उपदेश केला? पहिला उपदेश केलाय शरणागतो क्षमा करणा. कोणी जरी या ठिकाणी शरण आलं तर त्याला मारायचं नाही, त्याला अभय द्यायचा. म्हणजे शरण आलेल्याला या ठिकाणी अभय द्यायचा या ठिकाणी उपदेश केलेला आहे. दुसरा उपदेश केला अतिथी की सेवा करणं. काय उपदेश केला? अतिथी, कोणी पाहुणा जर आला तर त्याची सेवा या ठिकाणी करायची, त्याला विनमुख जाऊ द्यायचं नाही. आणि तिसरा उपदेश केलेला आहे पाप होताना डोळ्यांनी बघायचं नाही, असा उपदेश केला. आणि पांडवांनी त्याला राजगादीवरती बसून राजतिलक केला आणि पांडव स्वर्गारोहण करायला निघालेले. स्वर्गारोहण करायला निघाले. नवे नवे स्वर्गारोहण करणं म्हणजे काय? महाराज जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत उत्तर दिशेला चालत राहायचं. मग डोंगर बघायचा नाही, दर्या बघायच्या नाही, काही बघायचं नाही, चालत राहायचं महाराज. मग पांडव आहेत सोबत या ठिकाणी, द्रौपदी आहे. द्रौपदी पांडव या ठिकाणी निघाल्यानंतर बरेच अंतर गेल्यानंतर द्रौपदी पडली. नकुलाने सांगितलं दादा द्रौपदी पडली. धर्मराजाने सांगितलं पडली तर पडू द्या, तिचं कर्म संपलं. पुढे गेल्यानंतर नकुल सहदेव एक 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 करता करता सर्वजण पडतात, फक्त धर्मराजे पुढे चालत राहिले. गोड चिंतन आहे की धर्मराज पुढे चालत असताना धर्मराजाला घेण्यासाठी दिव्य विमान आलं आणि दिव्य विमानामध्ये बसून धर्मराज महाराज स्वर्गाला गेल्याचं चिंतन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून धर्मराज महाराज म्हणजे पांडवांचं स्वर्गारोहण झालं. पुढे हा राजा खूप सुंदर असं राज्य करू लागला. नवे नवे राज्य करत असताना उतार वयाकडे त्याचं वय निघालेलं आहे. त्याने विचार केला आपण राज्य तर करतोय, पण राज्य करत असताना महाराज आपल्या राज्यामध्ये जे या ठिकाणी वन आहे त्या वनामध्ये सुद्धा आपण गेलो पाहिजे. ऋषी मुनींची सेवा, ऋषी मुनींच्या सेवेसाठी आपण गेलो पाहिजे. म्हणून त्याने काही सैन्य आपल्या सोबत घेतलं. राजा वनाच्या दिशेने निघालेला आहे. लक्षात ठेवा, वनाच्या दिशेने जात असताना झालं काय? सैन्य गेलं एका बाजूला, हा चुकला आणि हा एकटाच एका बाजूने जात असताना त्याने एक आश्चर्य असं बघितलेलं आहे. काय आश्चर्य बघितलं? एक बैल आहे, त्या बैलाच्या समोर एक गाय आहे आणि ती गाय महाराज रडते. रडणाऱ्या गाईला तो बैल विचारतो का ग बाई तू का रडतेस? तू का रडतेस? सांग. तुझं रक्षण करण्यासाठी, तुला या ठिकाणी आश्रय देण्यासाठी आलेला भगवान परमात्मा निजधामाला गेला म्हणून तू रडतेस, की माझी अशी अवस्था बघून तू रडतेस? माझी अशी अवस्था म्हणजे त्या बैलाची काय अवस्था होते याचं चिंतन करत असताना काय अवस्था होते त्या बैलाची एरवी आपल्याला माहिती आहे. बैल म्हटला की बैलाला किती पाय असतात? हा, 4. मला वाटलं 2 म्हणता की काय कारण 2 पायाचे सुद्धा बैल भरपूर आहेत. लक्षात ठेवा, 2 पायाचे. आता जास्त खुलासा मला करायचा नाही, जास्त मी या विषयाकडे जास्त जाणार नाही. पण बैल म्हटलं की बैलाला 4 पाय असतात. पण आज त्या गायीच्या समोर जो बैल आहेत ना, त्या बैलाला फक्त एकच पाय आहेत. लक्षात ठेवा, एकच पाय. ना माझी अशी अवस्था बघून तू रडते का? असं म्हटल्यानंतर परीक्षिती जवळ गेले, हात जोडले. म्हणून एवढं सुंदर तुम्ही बोलताय, तुम्ही नेमकं कोण आहात हे मला सांगा. ही अशी अवस्था तुमची का झाली? हे म्हटल्यानंतर मला ते आपला परिचय करून देतात. तो जो बैल आहे तो म्हणतो, अरे राजा, तू आम्हाला विचारलंस ही जी गाय आहे ना, ही गाय दुसरी तिसरी कोणी नसून ही प्रत्यक्ष पृथ्वी माता, ही वत्स रूपामध्ये असणारी पृथ्वी माता आहे. मी दुसरा तिसरा कोणी नसून या ठिकाणी धर्मरूपी बैल आहे. लक्षात ठेवा, धर्मरूप. अरे पण एक पाय म्हणे. प्रत्येक युग बदलत गेलं, युग बदलल्यानंतर एक एक पाय माझा एका एका युगामध्ये या ठिकाणी कमी कमी झाला. सत्य युगामध्ये, कृत युगामध्ये या ठिकाणी मला 4 पाय होते. म्हणजे धर्माला किती पाय होते? 4 पाय होते. मग 4 पाय कोणकोणते याचंही चिंतन. म्हणजे धर्माला कोणकोणते 4 पाय आहेत? धर्म जो आहेत ना, तो या 4 पायावरती मला टिकून होता. लक्षात ठेवा. आणि मग सत्य, दान, दया आणि पवित्रता हे सत्ययुगात, कृतयुगात हे 4 पाय होते. लक्षात ठेवा. सत्ययुग गेलं,
पुढे त्रेतायुग आलं म्हणजे रामप्रभूचं युग. त्यावेळेस महाराज त्या बैलाचा एक पाय गळून गेला, म्हणजे धर्माचा एक पाय गळाला, 3च पाय खाली या ठिकाणी शिल्लक राहिले. सत्य, दान आणि दया. पुढे महाराज त्रेतायुग गेलं, द्वापर युग आलं, धर्माला 2च पाय राहिले, सत्य आणि दान. आणि कलियुगामध्ये एकच पाय धर्माला शिल्लक आहे, तो पाय म्हणजे या ठिकाणी सत्य. लक्षात ठेवा, सत्य आहे, टिकून आहे. म्हणून महाराज या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित या ठिकाणी चालू आहे. पण चिंतन करत असताना अलीकडच्या काळामध्ये लोक असत्याने वागायला लागलेले आहेत. नवे नवे असत्याने वागायला लागले, पाप कर्म करू लागले, खाऊ नाही ते खाऊ लागले. असा परिणाम या ठिकाणी बघायला मिळतो. महाराज राग आला परीक्षितीला. परीक्षितीने या ठिकाणी सांगितलं, अशी ज्याने कोणी तुमची अवस्था केली असेल त्याला मी माफ करणार नाही. रागाने परीक्षितीतून निघाला, पण तेवढ्यामध्ये एक काळा कुट्ट पुरुष, भल्या मोठ्या मिशाय, मोठमोठे दात आहे. अशा अवस्थेमध्ये हातामध्ये खड्ग घेऊन महाराज तो जो एक पाय आहेत ना बैलाचा, तोही पाय त्या ठिकाणी तोडायला लागला. राग आलेला परीक्षितीने हातामध्ये धनुष्य घेतलं, धनुष्याला बाण जोडला आणि महाराज त्याच्याकडे सोडणार तेवढ्यामध्ये त्याने हात जोडले, म्हणे महाराज मला मारू नका. अरे मारू नका काय म्हणतोस? अगोदरच एका पायावरती असणारा हा बैल आणि त्याचा तोही पाय तोडायला लागला. म्हणे माझा दोष नाही का? म्हणजे या कलियुगामध्ये लोक असत्याने वागायला लागले. महाराज चिंतन आहे, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिजले जण, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांचे. असं म्हटल्यानंतर मी नाही, लोकांच्या असत्तेने महाराज धर्माचा लय व्हायला लागलेला आहे, धर्माचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. म्हणून हा पाय मी तोडतोय. आणि मग महाराज तो परीक्षिती म्हणायला लागला, बाकीचं मला काही माहिती नाही, बाकीचं मला काही माहिती नाही, तुला मारतो. याने हात जोडले, महाराज मला क्षमा करा, मला आश्रय द्या. आणि मग याच्या वाडवडिलांनी याला या ठिकाणी उपदेशच केलेला होता, शरणांगत को क्षमा करणा. कोणी जरी शरण आलं त्याला मारायचं नाही, त्याला अभय द्यायचं. ठीक आहे म्हणी, मी तुला मारणार नाही, मी तुला मारत नाही, पण तू माझ्या राज्यामध्ये कुठे राहायचं नाही. त्यांनी हात जोडले, म्हणे महाराज सर्व त्रिभुवनामध्ये तुमचंच राज्य आहे, त्रिभुवनामध्ये तुमचं राज्य, मग मी जायचं कुठे सांगा. असं म्हटल्यानंतर महाराज त्याला राहण्यासाठी 4 ठिकाणं दिलेली आहेत. 4 ठिकाणं दिले. कोणकोणती 4 ठिकाणं? तर ते 4 ठिकाणं सांगत असताना, द्यूतम सुरापानम परश्री गमनम हिंसाच. 4 ठिकाणं दिले. द्यूतम, महाराज ज्या ठिकाणी द्यूत खेळल्या जातं तिथे कलीचं वास्तव्य, जा तिथे राहा. महाराज द्यूत खेळणाऱ्याच्या ठिकाणी कलीचं वास्तव्य असतं. म्हणून बघा किती बुद्धी भ्रमिष्ट होते, किती या ठिकाणी महाराज तो मनुष्य बघा किती जरी धनवान असला, पण द्यूत खेळण्याची लालच जर अंतःकरणामध्ये निर्माण झाली, जुगार खेळण्याची, पत्ते खेळण्याची, तर महाराज कसं त्याचं धन निघून जातं हे त्याला सुद्धा कळत नाही. उघड्यावरती संसार येतो. लक्षात ठेवा का? कारण कलीचं वास्तव्य आहे द्यूतम. पुढे सांगितलंय सुरापानम, मदिरा, दारू पिलेल्या माणसाच्या ठिकाणी सुद्धा कलीचं वास्तव्य असतं. लक्षात ठेवा. त्याचा एक भ्रम असतो की मी दारू पितो. अरे तू दारू पित नाही, दारू तुला पिते. लक्षात ठेवा. जोपर्यंत दारू पित नाही तोपर्यंत बघा त्याचे शब्द कसे असतात. असं वाटतं वा वा किती सुंदर बोलतो, किती सुंदर, पण एकदा ती गेली आतमध्ये की मग बघा त्याची कशी भाषा बदलते. नवे नवे गल्लीनं जर चालायला लागला तर 20 फुटाचा रस्ता त्याला पुरत नाही. असं तुमच्यासारख्या छोट्या गल्लीनं जर चालायला लागला तर इकडून तिकडं तिकडून इकडे एखाद्या कुत्र्याने बघितलं कुत्रं सुद्धा पळून जात त्याला बघून, न जाणं बॅच आपल्या अंगावर पडते की काय. म्हणून मला एक सांगायचं, कलीचं वास्तव्य आहे. दुसरं महाराज परश्री गमनम, जिथे महाराज परश्री स्वैराचार चालतो तिथे सुद्धा कलीचं वास्तव्य आहे. आणि हिंसा, जिथे पशुहत्या होते तिथे सुद्धा कलीचं वास्तव्य. कलीने हात जोडले, महाराज हे 4 ठिकाणं दिली, ते 4ही ठिकाणी पापच कर्म घडतं ना. मग एखादं जरा चांगलं ठिकाण द्या, चांगलं ठिकाण द्या म्हटल्यानंतर सांगितलं, जा सोन्यामध्ये तुझं वास्तव्य राहील. सोन्यामध्ये वास्तव्य राहील म्हटल्यानंतर त्या कलीला एवढा आनंद झाला, त्याने चढदिशी टाळी वाजवली, सूक्ष्म रूप धारण केलं
आणि राजा परीक्षितीच्या मुकुटातच जाऊन बसला. लक्षात ठेवा, एक लक्षात घ्या महाराज, सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य असतं. ऐकतात ना सोन्यावाले? ज्यांच्याकडे सोनं आहे ते ऐका. सोन्यामध्ये काय असतं? बोला की. कलीचं वास्तव्य असतं. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे भरपूर सोनं आहे, आमच्याकडे भरपूर सोनं आहे, मग त्याच्यामध्ये कलीचं वास्तव्य आहेत का? मी म्हणेल हो, कलीचं वास्तव्य. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय करू त्या सोन्याचं? आज गुरुपौर्णिमा आहे, येऊ द्या, म्हणजे दान द्या असं मी म्हणणार नाही. तुमचं तुमच्या जवळच ठेवा, पण जेणेकरून तुमच्या जीवाला काही धोका होईल असं या ठिकाणी प्रदर्शन सोन्याचं करू नका, सोन्याचं करू नका. त्याच्यामध्ये सुद्धा चिंतन करत असताना कोणत्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य तेही या ठिकाणी सांगत असताना, तसं गीतेमध्ये महाराज सोनं ही भगवान परमात्म्याची विभूती सांगितलेली आहे, विभूती सांगितली. मग त्याच्यामध्ये भगवंताची विभूती, मग कलीचं वास्तव्य त्याच्यामध्ये कसं राहू शकतं? तर चिंतन करत असताना चिंतन असं आहे महाराज, सात्विक मार्गाने जर पैसा कमवला, नवे नवे कष्टाने जर पैसा कमवला, तर महाराज पैसा कमवून जर त्याच्यामधून जर सोनं जर खरेदी केलं तर त्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य नाही. पण 2 नंबरने जर पैसा कमवला, तर 2 नंबर इथं उघडं करून सांगायची गरज आहे का? वाईट मार्गाने जर पैसा कमवला आणि त्याच्यामध्ये जर आपण जर महाराज सोनं खरेदी जर केलं, तर त्याच्यामध्ये कन्फर्म महाराज कलीचं वास्तव्य आहे. लक्षात ठेवा, ते सोनं आपल्याला सुख मिळू देत नाही. लक्षात ठेवा, ते सोनं आपल्याला सुख मिळू देत नाही. म्हणून चला, मग तुम्ही म्हणाल सूक्ष्म रूप धारण करून राजाच्या मुकुटामध्ये जर कली जाऊन बसला, मग त्याने काय वाईट मार्गाने कमवलेल्या धनातून मुकुट खरेदी केलेला होता का? तर चिंतन असं आहे महाराज, भीमाने जरासंधाला मारलं होतं. जरासंधाचं सर्व सोनं खजिन्यामध्ये जमा करून ठेवलं होतं. त्याचा मुकुट सुद्धा महाराज आपल्या खजिनेमध्ये जमा करून ठेवलेला होता. आज परीक्षितीने ज्यावेळेस वनामध्ये जाण्याचा विचार केला, जायचंय वनामध्ये, कोणता मुकुट घालायचा? हा सुंदर त्या जरासंधाचा मुकुट दिसला. जरासंधाचा मुकुट घालून महाराज हा परीक्षिती वनामध्ये आला होता, म्हणून त्याच्यामध्ये कली जाऊन बसला. लक्षात, म्हणून कली जाऊन बसला. आतापर्यंत महाराज शुद्ध सात्विक विचाराने जीवन जगणारा राजा, पण ज्यावेळेस कली मुकुटामध्ये शिरला, विचार बदलले. तिथून पुढे निघाल्यानंतर महाराज एका ऋषींच्या आश्रमामध्ये तो आलेला आहे. ऋषी समाधीमध्ये आहे, ब्रह्मानंदाचा आनंद घेत आहे. हा जेव्हा त्या आश्रमामध्ये आला, त्या ऋषींना बघितलं, मोठमोठे आता विचार बदलले. आतापर्यंत महाराज ऋषी मुनी बघितले की नतमस्तक व्हायचा, त्यांची सेवा करायचा, पण आता कली डोक्यामध्ये आहेत ना, तिथे येऊन म्हणू लागला, मी राजा, मला तहान लागले, मला भूक लागले, मला पाणी द्या. कळत नाही का? राजाची सेवा करायचं कळत नाही का? तुम्ही माझी प्रजा आहात. पण साधूचा जर विचार जर केला, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते संभाळी. अशा अवस्थेला गेलेले महात्मे, त्यांनी खरं म्हणजे बाह्य इंद्रिय बंद केले होते आणि आंतरीची ज्योती प्रज्वलित केलेली होती. लक्षात ठेवा, भगवत ज्योती. आणि मग भगवंताचं चिंतन करत होते, कोण आलं, कोण आवाज देत आहे याचं भान ऋषींना नाही. बऱ्याच वेळ राजांनी या ठिकाणी आवाज दिला, पण ऐकत नाही. राजाने विचार केला, कसली आली म्हणे समाधी, ढोंग केलंय म्हणे समाधीचं, आपली सेवा करायला नको. म्हणून राग आलेल्या राजाने मागचा पुढचा विचार न करता जाता जाता एक मेलेला सर्प बघितला, तो बाणाच्या टोकाने उचलला, साधूच्या गळ्यामध्ये घालून दिला. राजा निघून गेला. थोड्या वेळाने या राजाचा मुलगा ऋषी शृंग ज्या वेळेस तिथे आला, शृंगी ऋषी ज्या वेळेस तिथे आले, आल्यानंतर त्यांनी बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये एक मेलेला सर्प. महाराज रडतायत, नवे नवे वडिलांच्या शरीराला कवटाळतायत, पण विचार केला, हातामध्ये कमंडलूमधून पाणी घेतलं आणि शापवाणी आपल्या मुखामधून काढलेली आहे, ज्याने कोणी माझ्या वडिलांचा असा अपमान केला असेल, आजपासून 7 दिवसांनी तक्षकनाग चावून त्याचा मृत्यू होईल, असा शाप दिला. महाराज वडील जागे झाले, वडिलांनी ते ऐकलं, मुलांनी असा शाप दिलेला आहे, हळहळ करू लागले, वाईट वाटलं, अरे काय केलंस बाळा तू,
काय केलं, डोळे लावले तर परीक्षिती राजा आलेला. अरे हिमालयासारखा साधूंना आश्रय देणारा दानशूर तेजस्वी या ठिकाणी असणारा राजा, पण तू त्याला शाप दिलाय, तू ऋषीपुत्र आहे, तुझा शाप खोटा ठरणार नाही महाराज. म्हणून त्या राजालाही सावध केलं पाहिजे. राजा महाराज आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर राजगादीवरती बसला. मुकुट त्याने डोक्यामधून काढून बाजूला ठेवल्याबरोबर महाराज सत विचार परत त्याच्या मनामध्ये आले. विचार करू लागला, माझ्याकडून हे घडलंच कसं, हे वाईट कर्म माझ्याकडून घडलंच कसं. मी साधूची सेवा करायला पाहिजे होती, ऋषी मुनींची सेवा करायला पाहिजे होती, पण माझ्याकडून अन्याय घडला, याचं काहीतरी प्रायचित्त मला भेटलंच पाहिजे. राजा खिन्न निराश आपल्या राजगादीवरती बसलेले असताना इकडे महाराज ऋषी नवे विचार करून आणि राजाला सावध केलं पाहिजे. आणि मग त्यांनी आपला एक गौरमुख नावाचा शिष्य जवळ बोलवला, जा राजाला सावध कर. तोही महाराज शिष्य निघाला, राजवाड्याकडे आला. द्वारपाळांना सांगितलं, मला तुमच्या राजाला भेटायचंय, मला तुमच्या राजाला भेटायचं आहे असं म्हटल्याबरोबर द्वारपाळांनी आतमध्ये सोडलं. महाराज ते गुरुपुत्र ज्या वेळेस तिथे येऊन उभे राहिल्यानंतर त्यांनी हात जोडले त्या शिष्याने. राजाने हात जोडले, मुनिवर कुठून आलात? म्हणे तुम्ही आमच्या आश्रमामध्ये आले होते. हो, मी तुमच्या आश्रमात आलो होतो, फार माझ्याकडून अन्याय घडला, नको ते कृत्य माझ्याकडून घडलेलं आहे. त्या शिष्याने बोलायला सुरुवात केली, म्हणजे ज्यांचा तुम्ही अपमान केला, ज्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही हार घातला, माझ्या गुरूंना त्याचं काही वाटलं नाही, पण माझ्या गुरुपुत्रांनी तुम्हाला शाप दिलेला आहे. म्हणे काय शाप दिला? म्हणे आजपासून 7 दिवसांनी तक्षक नाग चावून तुमचा मृत्यू या ठिकाणी होणार आहे. ही बातमी कानावरती पडल्याबरोबर दुःख व्हायला पाहिजे होतं की दुःख व्हायला पाहिजे होतं. मला मरण येणार हे ऐकल्यानंतर कोणाला बरं वाटतं सांगा ना. डॉक्टरने सांगितलं काही नाही, आता 2 महिने तुम्ही जगणार आहेत, तुम्हाला कॅन्सर झाला. तो माणसाला महाराज त्या 2 महिने तर सोडा, पण त्या धाकाने तो माणूस अगोदरच महाराज या ठिकाणी काय होतो, जातो. लक्षात ठेवा, मरण कोणालाही आवडत नाही. कोरोना काळात आपण बरोबर या ठिकाणी अशी तिष्य अनुभवले. डॉक्टरने सांगितलं पॉझिटिव्ह म्हटलं की लगेच थरका, आपण लगेच 2-3 तासात उचला, अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली. मरण ऐकलं की माणूस घाबरतो. परीक्षितीने 7 दिवसात तक्षक नाग चावून मृत्यू होणार हे ऐकल्यानंतर दुःख नाही झालं, आनंद झाला. चला, आपण केलेल्या कर्माचं प्रायचित्त आपल्याला घडलं. त्याने त्या शिष्याला हात जोडले, नमस्कार केला. ते शिष्य निघून गेले. आणि मग महाराज त्याने आपली पत्नी इरावतीलाच बोलवलं, 4 मुलांना जवळ बोलवलं, घडलेला सर्व प्रसंग सांगितला. नवे महाराज अंगावरचे राजवस्त्र काढून टाकले, वल्कल धारण केले आणि आपला जो मोठा मुलगा आहे जन्मविजय, त्याला महाराज जन्मजयाला राजगादीवरती बसवलं. राजगादीवरती बसून आपलं आत्मकल्याण करून घ्यावा असा विचार मनामध्ये आणून महाराज हा जो राजा आहेत ना, हा राजा वनाच्या दिशेने निघाला. नवे कोठे आलेला आहे तर सुकताल या ठिकाणी आलेला आहे. सुकताल या ठिकाणी आला. तिथे अनेक ऋषी मुनी भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते, नामस्मरण करत होते. भगवंताचं चिंतन करत असताना सर्व ऋषी मुनींनी या राजाला बघितलं. राजा त्यांना नमस्कार करतोय आणि सर्व ऋषी मुनी सुद्धा राजाला नमस्कार करतायत. आणि मग सुकतालला आल्यानंतर राजाने विचारलं सर्वांना, म्हणे महाराज असा प्रसंग घडलाय, 7 दिवसामध्ये मला या ठिकाणी मृत्यू येणार आहे, तर मला मोक्ष मिळाला पाहिजे, मी मुक्त झालो पाहिजे, असं काहीतरी साधन सांगा. असं बोलत असताना एक दिगंबर अवस्थेमध्ये एक महात्मे त्यांच्या दिशेने येताना बघितले. अंगावरती 4 बोटाची लंगोटी आहे लज्जा रक्षणासाठी. त्यांच्या पाठीमागे छोटे मुलं नागाबाबा म्हणून धावत होते. अनेक कामुक स्त्रिया त्यांच्या पाठीमागे धडधडपाड शरीर असल्यामुळे पळत होत्या. ते जेव्हा ते दिगंबर अवस्थेमध्ये असणारे महात्मे त्या राजाजवळ आणि त्या ऋषी मुनी जवळ जेव्हा आले, ते सर्व राजा ऋषी मुनी त्यांना उठून असा नमस्कार करतात.
राजा नमस्कार करतो असं बघितल्यानंतर ते मुलंही पळून गेले, त्या स्त्रियाही मागे निघून गेल्या आणि मग सर्वांनी नमस्कार केल्यानंतर ऋषी मुनी बोलायला लागले, राजा तू आम्हाला विचारत होता ना की या ठिकाणी म्हणजे 7 दिवसामध्ये मुक्ती मिळेल, असंच काहीतरी साधन सांगा. अरे बाबा तुला आता मुक्ती शोधायची गरज नाही का, प्रत्यक्ष मुक्तीच तुझ्याकडे चालत आलेली आहे, मुक्तीच तुझ्याकडे चालत आलेली. कोण होते ते महात्मे, तर ते महात्मे दुसरे तिसरे कोणी नसून शुकाचार्य भगवान परमात्मा होते. लक्षात ठेवा, शुकाचार्य भगवान परमात्मा होते. सर्वांनी दर्शन शुकाचार्यांचं घेतलं. आता राजाला आनंद झाला. राजाने शुकाचार्य भगवान परमात्म्याला आसनावरती बसवलं. आसनावरती बसवल्यानंतर आता शुकाचार्यांची पूजा केली. राजा समोर बसलेला आहे आणि राजाने काही प्रश्न शुकाचार्य भगवान परमात्म्याला विचारले. त्या प्रश्नाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ते प्रश्न मांडून आज दुपारची विश्रांती आपल्याला या ठिकाणी घ्यायची. पण इथे आपला प्रथम स्कंद संपला. आता द्वितीय स्कंदामध्ये आपल्याला फक्त या ठिकाणी वाटचाल करून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. म्हणून थोडंसं भगवान परमात्म्याचं भजन आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. गोविंद गोविंद कहे रे कृष्ण, गोविंद गोपाल गाये गाये. गोविंद गोविंद कहे रे कृष्ण, गोविंद गोपाल गाये गाये. गोविंद गोविंद कहे रे कृष्ण, गोविंद गोपाल गाये गाये. गोविंद गोविंद कहे रे कृष्ण, गोविंद